हॅलो नमस्कार, मी सुजाता तुमचा आवडीच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते। तर आज आहे माझा बर्थडे आणि आज आहे 19 जानेवारी। तर आजचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, सो स्टे ट्यून। तर या ठिकाणी मी हा दोन ब्लाउज आता हुक लावून घेतले आहेत। हे कालच शिवलेले होते, आता याचे हुक लावलेले आहेत। ह्याचा दुसरा ब्लाउज साडीला पिको फॉल करायचा ॲक्च्युली पिको फॉल। तर आज आहे माझा बर्थडे आणि बर्थडे दिवशी ॲक्च्युली स्पेशल असं काहीच नसतं, पण आपल्याला स्वतःला स्पेशल असं वाटावं म्हणून मग मी या ठिकाणी साडी वेअर केलेली आहे आज। आणि स्वतःलाच म्हणजे आपल्यालाच फ्रेश वाटावं म्हणून मस्त आपल्या स्वतःच्याच मूडमध्ये छान होते। ॲक्च्युली घरातील सर्व कामे करून आता मी आलेली दुकानामध्ये आणि ॲक्च्युली दुकानातली कामे आपली पेंडिंग असतात ते मग रेग्युलरची कामे करायला घेतली होती। अगोदर मी जे हुक लावायचे होते ब्लाउज आणि आता मला ॲक्च्युली साडींना पिको फॉल करून घ्यायचं होतं आणि ती साडी आहे ती परतच्या मॅडमची होती। ते साडी आता मी पिको फॉल करून घेणार होते आणि ॲक्च्युली आजच्या बर्थडेचं काहीच प्लॅनिंग नव्हतं, सो काय माहिती कसं होणार होतं सेलिब्रेट। अचानक झालेलं सेलिब्रेशन आणि काय काय केलं ते ब्लॉग बघण्यासाठी हा ब्लॉग आहे, तर शेवटपर्यंत नक्की बघा, स्टे ट्यून। आत्ता तरी मी दुकानात आलेले आहे, माझे डेलीचे कामं जे आहेत ते चालू आहेत, ब्लाऊज वगैरे साड्यांचं पिको फॉल वगैरे ते करायचं आणि नंतर संध्याकाळी घरी जायचं। मग घरी गेल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला पुढे कळेलच मी ब्लॉगमध्ये काय काय केलं आज ते। तर आत्ताच मी बाहेर गेलेली, हे ब्लाऊज आहेत त्यांना 2-3 दिवसाला काज करायचे राहिलेले आहेत। सो एका कस्टमरचे आहेत 3 ब्लाऊज, ते आता मी काज करून आणलेले आहेत। म्हणजे ते आमच्या शेजारच्याच लेडीजचे आहेत, त्या मावशींना द्यायचे आहेत म्हणून मग काज करून आणले। चहा घेऊन तर या ठिकाणी आहोने आणलेला आहे चहा, या चहा प्यायला आणि ॲक्च्युली चहा घेत घेत आमचं झालेलं बोलणं, सो ते बोलणं करत करत आम्ही चहा पित होतो। आणि दुकानात असल्यावर ते काम करून कंटाळा येतो, त्यामुळे चहा घेणं मस्त आहे आणि चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटतच नाही, सो चहा घेत आहे आता आम्ही। तर आता मी दुकानातील कामे आवरून म्हणजे ब्लाऊजला हुक वगैरे लावले, एक साडी पिको फॉल केली, बाहेर जे काम होतं ते करून आले आणि आव्हानने मला ड्रेस घेतला आहे, तो ड्रेस मी तुम्हाला नंतर दाखवते। नको नको म्हणत होते तरी पण ते मागा लागलेलं चल म्हणून, सो आम्ही मगाशी जाऊन ड्रेस घेतला आहे, तो मी तुम्हाला दाखवते। इथे मी घरी नेणारच आहे, ते ठेवलेलं आहे आणि आता माझं घरी जायचं टाईम झालेला आहे। आणि बड्डे सेलिब्रेशन अहो म्हणलेत, ॲक्च्युली मला करायची अजिबात इच्छा नाही, पण पिल्लू मागे लागला आहे बड्डेला केक आणायचा, सो ते म्हणलेत मग मी केक आणतो, आपण बड्डे सेलिब्रेशन करूया। ॲक्च्युली आमच्या घरातले एवढे एक्सायटेड नसतात, त्यामुळे मग मला पण इच्छा नाही आहे बड्डे सेलिब्रेट करायची, पण मग वरचसाठी खरं तर करणार आहे। आणि नंतर मग म्हटले तुझ्याकडून पार्टी पाहिजे, सो माझ्याकडून त्यांना पार्टी पाहिजे म्हणून आम्ही बाहेर जाणार आहोत। तर आता मी चाललेले आहे घरी, बघूया पुढचा प्लॅन कसा कसा वर्क होतोय तो, चला स्टे कंटिन्यू। आता या ठिकाणी मी चाललेली आहे घरी आणि घरी गेल्यानंतर मी घरातल्यांसाठी जेवण बनवलं होतं। या ठिकाणी बनवलेलं मसाले भात पावट्याचा आणि आमटी बनवलेली पावट्याचीच होती ती, आणि भाकरी वगैरे बनवून झालेलं सर्व जेवण आहे ते तयार झालेलं आणि त्यांच्यासाठीच मग काहीतरी वेगळं म्हणून मग मी भजी बनवले होते। आणि ॲक्च्युली माझा बड्डे आहे हे ॲक्च्युली मामींना पण माहिती नव्हतं, म्हणजे त्यांच्या लक्षात असतं की नसतं काही मला पण माहिती नाही, पण त्याने फक्त मला विचारलेलं की आज काय आहे का म्हणून, सो मीच म्हणलेली हो माझा बड्डे आहे, बस एवढंच, बाकी काय त्यांनी परत विचारलं नाही की काही नाही। आणि आता या ठिकाणी मी त्यांच्यासाठी जेवण केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी म्हणून ते भजी बनवत आहे। आणि मग आता आम्ही नंतर जाणार आहोत वरत मी आणि आहो, त्यांना म्हटलं तुम्ही येत आहे का, तर त्या मुला नाही, सो त्यांना मग त्या नाही आल्या, त्यांना मग घरात जेवण बनवलं होतं आणि आम्ही गेलो होतो। मामा काय बाहेरचं खातच नाहीत आणि मामींना पण जास्त आवडत नाही, पण ताई होते, ताईंना पण चला म्हटलं तर त्या नाही आल्या, सो आम्ही तिघंच गेलो होतो। त्यांना ॲक्च्युली जास्त इंटरेस्ट नसतो बड्डे वगैरे सेलिब्रेशन करण्यामध्ये, त्यामुळे ते नाहीत आले। तर या ठिकाणी त्यांच्यासाठी झालेलं जेवण ते तर मी बनवून घेत आहे। तर या ठिकाणी मी कांदा भजी बनवला आहेत, खूप छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, क्रिस्पी होते एकदम। तर या ठिकाणी आहोंनी मला ड्रेस घेतलेला आहे बड्डेसाठी, ॲक्च्युली त्यांना नको म्हटलं पण मीही त्यांना ड्रेस घेते, त्यामुळे त्यांनीही मला घेतलेला आहे। आणि मग आता हा ड्रेस आहे तर ॲक्च्युली मी नाही वेअर करणार, कारण मी साडी घातलेली आहे ऑलरेडी आणि हा ड्रेस फिटिंग वगैरेही करायचा होता, स्लीव्ज वगैरे लावत होते, त्यामुळे म्हटलं आत्ता नाही घालत। म्हणजे तुम्हाला मी ते ओपन करून दाखवत आहे, खूप छान होता, वरती ग्रे कलर आणि खाली पिंक आहे आणि ह्याला ट्रॅडिशनल टच आहे थोडासा, खाली असं काठपदरसारखं आहे खाली। तर या ठिकाणी जेवण वगैरे बनवून झाल्यानंतर मी तयार झालेले आहे आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेशन गेलो ये बाहेर, वास आलाय त्याला त्याच्यात म्हणून गेले त्याच्यात ते।
गवस घाबरल ते पिशी फाडून येईल बाहेर. हा वर 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 तोंड काढलं. फोटो काढला की राहू दे. नाही केकचा काढतोय मी तुझा करते. तर या ठिकाणी आहोंनी केक आणला होता आणि आता आम्ही केक कटिंग करून घेणार आहोत. त्याच्या अगोदर मामी आहेत त्या औक्षण करून घेत आहेत. हॅपी बर्थडे टू यू. एवढंच बर्थडे टू यू. त्याकडे फोटो काढ की. फ्लॅश पाडलं. त्याला खाणार तो बस का. तर आता आम्ही बर्थडे सेलिब्रेट करून कुठं चाललं बिल्या. हॉटेलला जेवायला. पप्पांना ट्रीट पाहिजे मम्मीकडून. बाळ आवडतं का नाही बाहेर जेवायला. आवडतं. कुठं आलोय आपण. धरणावर. थंडी वाजते. आता आलेलो आमच्या इथे जवळच्याच ठिकाणावरती धरणावरती. हा कसलं भारी दिसते बघा. आमचा दिवसभरातील कामांचं रुटीन झाल्यानंतर ॲक्च्युली अचानक ठरल्यामुळे आता आम्ही आलेलो आहोत आमच्या इथले जवळच्या सरपंच झाले होते आणि हे ओळखीचे असल्यामुळे वेटिंग होतं. त्यामुळे ह्यांनी आम्हाला आतमध्ये बसवलेलं आणि तिथे किचन होता. तिथलं मग मी थोडंसं शूट घेतलेलं आहे. जेवायला मम्मीकडून पार्टी. ओ दादा आली नाही भेटत. वरद धर. स्टार्ट करो. थांबा की. हां सांगा कसं आहे जेवण. सरपंच ढाबा मराठवाडी. टेस्ट कशी आहे? आणि एक नंबर. मला कसं पिले. चांगलं आहे. खा. पैसे घ्या. साखर द्या. बाल तुला नको. शॉर्टकट पप्पा मागतो. शॉर्टकट काय शॉर्टकट नाही. पाणी होय. होय कुठं दिसतंय तेव्हा. डाव्याचं नाव शूट करत होतं पण दिसणं झालं. चला तर या ठिकाणी जेवण करून आम्ही आता घरी निघालेलो आहोत आणि खूप लेट झाला होता. त्यामुळे ह्याच नव्हतं माझा हा ब्लॉग आहे तर मी ते संपवते. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.